एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा एक छोटासा टॉपिक आपण आज बघणार आहोत, तो म्हणजे महत्त्वाची पुस्तके. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिलं पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते भारतीय कैलाश सत्यार्थी यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे वाय डिडंट यू कम सूनर. ओके, फार महत्त्वाचं पुस्तक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कैलाश सत्यार्थी, ज्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळालेला होता. नंतर देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी, त्यांचं नाव आहे शर्मिष्ठा मुखर्जी, यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर आधारित, म्हणजे त्यांच्या आणि वडिलांच्या ज्या काही आठवणी होत्या त्याच्यावर एक पुस्तक काढलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स. ओके, या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? शर्मिष्ठा मुखर्जी. ऑब्विसली अ डॉटर रिमेंबर्स या शब्दावरून तुम्हाला पुस्तकाचं नाव काढताना, लेखकाचं नाव शोधत असताना तुम्हाला याच्यामध्ये आडनाव मुखर्जी हे कॉमन लक्षात राहू शकतं, परंतु प्रामुख्याने हे लक्षात ठेवा, मुलीचं नाव काय आहे? शर्मिष्ठा. माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आहेत. नंतर अक्षय कुमार यांच्या पत्नी ट्विंकल खन्ना यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचं नाव आहे वेलकम टू पॅराडाईज. वेलकम टू पॅराडाईज हे ट्विंकल खन्ना यांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. नंतर चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे अँड अनकॉमन लव्ह. अँड अनकॉमन लव्ह विप्रोचे संस्थापक सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या लव्ह लाईफवर लिहिलेलं पुस्तक त्या ठिकाणी आहे. द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणू यांचं पुस्तक आहे. नंतर पुस्तक आहे द डे आय बिकम अ रनर, विमेन्स हिस्ट्री ऑफ इंडिया थ्रू द लेन्स ऑफ स्पोर्ट, रोहिणी चट्टोपाध्याय यांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. नंतर देशातमधले एक महत्त्वाचे अर्थतज्ञ, त्यांचं नाव आहे प्रणब बर्धन. ओके, बेसिकली बंगाली नावं प्रणव व च्या ऐवजी ब लावतात किंवा वर्धनच्या ऐवजी ब शब्द वापरतात, म्हणून प्रणब बर्धन यांचं एक पुस्तक आहे वर्ल्ड ऑफ इनसेक्युरिटी. ओके, प्रणब बर्धन. ओके, कोलनच्या पुढची जी नाव आहे ती लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. अँड अनकॉमन लव्ह, द डे आय बिकम रनर, वर्ल्ड ऑफ इनसेक्युरिटी. ओके, नंतर ज्यांना ह्या सगळ्या नोट्स आणखीन चांगल्या पद्धतीने पाहिजे असतील तर त्यांना आमचं शाश्वत आउटलुक नावाचं एक मॅगझिन आलेलं आहे. इथं मी मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही हे जे काही मॅगझिन आहे ते ऑनलाईन घर बसल्या देखील त्या ठिकाणी मिळवू शकता. ओके, नंतर 1923 फॉरगॉटन क्रायसिस इन द इयर ऑफ हिटलर्स कूप नावाचं एक पुस्तक आहे मार्क जोन्स यांचं. नंतर नो रूल्स नेटफ्लिक्स अँड द कल्चर ऑफ रिइन्व्हेन्शन, रीड होस्टिंग, जे नेटफ्लिक्सचे सीईओ आहेत, आणि एरिन मेयर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर इंडियाज मुवमेंट चेंजिंग पॉवर इक्वेशन्स अराउंड द वर्ल्ड, मोहन कुमार यांचं पुस्तक आहे. झेबा एक अभिनेत्री आहेत, हुमा कुरेशी यांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. सो इन्फोग्राफिकसाठी मी प्रत्येक जे काही पुस्तकाचे फ्रंट कव्हर आहे ते टाकलेले आहेत मुद्दामून तुमच्या पिक्टोरियल मेमरीमध्ये हे दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो टॉपिक छोटासा आहे म्हणून आपण ह्याची क्विक रिव्हिजन घेत नाही, तुमच्या लेवलला एकदा वाचून घ्या. ओके, सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.